नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यानंतर सिक्वेन्समध्ये तुम्ही बघू शकता, सप्टेंबर, जून, सप्टेंबर। एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 4,418 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 4,722 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 4,490 करोड। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये जवळजवळ 6.5% घसरण बघायला मिळते। आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला जवळजवळ 1.5% जास्तची घसरण बघायला मिळते। म्हणजे एकंदरीत इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीचा रेव्हेन्यू घटलेला बघायला मिळतोय। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे 4,164 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता 4,338 करोड आणि एक वर्षभरापूर्वी टोटल खर्च होता 4,157 करोड। म्हणजे इथं आपल्याला खर्च जरा जास्त झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय 173 करोड। पहिल्या तिमाहीचं नेट प्रॉफिट आहे 274 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट आहे 233 करोड। म्हणजे इथं सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला 36% जास्तची घसरण बघायला मिळते। आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर जवळजवळ 25% जास्त घसरण आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते। म्हणजे क्वार्टरली आणि इयरली कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्यानंतर EPS जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीचा EPS आहे 2 रुपये 02 पैसे। पहिल्या तिमाहीचा EPS होता 3 रुपये आणि 21 पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा EPS आहे 2 रुपये 72 पैसे। म्हणजे इथं सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या EPS मध्ये सुद्धा घसरण बघायला मिळते। म्हणजे एकंदरीत एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर कमकुवत असल्याचं पाहायला मिळते। तर बघूया मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करते। त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये कुठलाही बदल आपल्याला बघायला मिळत नाही। 45.99, 45.99। फॉरेन इन्व्हेस्टरने मात्र त्यांचा स्टेक कमी केला आहे 11.47, 10.88। डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवला आहे 17.39, 18.46। त्यानंतर पब्लिक 25.14, 24.66। तर ही होती आपली एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।